पुण्यामध्ये आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. ब्रेक नंतर माझा मिडडेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी कोल्हापुरातून आहे. पोलीस जबाब नोंदवण्यासाठी इंद्रजित सावंतांकडे आता दाखल झालेले धमकी दिल्याप्रकरणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा आता जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आता इंद्रजित सावंतांचा जबाब नोंदवून घेत आहेत. सोबत जोडत आहे. नाही ते सोडा, त्याच्यानंतर पुढे काय घेणार. शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे अत्यंत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्यासोबत आहे. विजय, नेमकं आता सध्या काय घडतंय तिथे? तिथेच आपल्याला माहिती आहे की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना काल रात्री धमकीचा फोन आला होता. त्या संदर्भातली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता त्यांचा जबाब घ्यायला सुरुवात केलेली आहे. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत ते त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचा आता जबाब नोंदवून घेत आहेत. किती वाजता नेमका फोन आला, फोनमध्ये नेमकं काय काय चर्चा झाली, काय बोलले, कशा पद्धतीने धमकी दिली, या संदर्भातली माहिती आहे ती घेत आहेत. ज्यावेळी ही बातमी ज्यावेळी आपण सगळे टेलिकास्ट केली त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना फोन केला आणि त्या फोनवरून चर्चा सांगितली की जे काही हा फोन व्हायरल होतोय त्या सगळ्याची चौकशी करा, इंद्रजित सावंत यांचा जबाब घ्या, अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्याच्यानंतर आता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हे त्यांचे संपर्क साधलेला आहे आणि ते जबाब नोंदवण्याचं काम सुरू झाले. नक्कीच विजय, धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आणि या बातमीसह माझा मिडडेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. आपण हा रस्ता घेऊया, चुकीचा आहे. मग हा वाला नाही. मग तू सांग ना प्लॅन. बाबांच्या रिस्टाने जाऊया, त्याच्यात मॅप आहे का? गुगल मॅप आहे. गुगल मॅप सह फॅमिली स्कूटर सादर आहे दी ऑल इलेक्ट्रिक एथर रिस्टा. आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. आजच्या कॅबिनेट बैठकीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा होण्याची शक्यता. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, बीडच्या नागरिकांची मागणी. केज पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, नागरिकांची प्रतिक्रिया. बीडमधल्या भूसंपादन प्रकरणी जिल्हाधिकारी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना अटक करण्याचे आदेश. बीडच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश. मावेजाची रक्कम जिल्हाधिकारी अभियंत्यांकडून वसूल करण्याचेही आदेश. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावरती आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. अपात्रतेच्या संदर्भातल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केली होती याचिका. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काहीच राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. माणिकराव कोकाटेंना कदाचित माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, हे नव्याने होत नाहीये. फडणवीसांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. पीएस ओएसडींसाठी पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून किंवा ज्यांची नावं चुकीच्या कामांमध्ये घेतली गेलेली आहेत त्यांना मान्यता मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक.
पुढील महिन्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा, याबाबत नियोजन केलं जाईल. भंडाऱ्यात रामनवमीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा. 4,500 कोटींच्या विकास निधीतून भंडाऱ्याचा बॅकलॉग भरून निघणार, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती. शिवसेना शिंदे गटाकडनं कोल्हापुरामध्ये ऑपरेशन टायगर होणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणसेकर शिंदे गटात प्रवेश करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. या सुनावणीत 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे लक्ष. लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता. फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार. काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची महिला आणि बालकल्याण खात्याची माहिती. होळीनिमित्त राज्यातील महिलांना रेशनिंग दुकानावरती साड्यांचं वाटप. राज्यभरामध्ये 24 लाख साड्यांचं वाटप सुरू. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्यांचं वाटप. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागेवर राज्य सरकारचं अतिक्रमण. एसटी महामंडळाच्या जागांवरती विविध जाहिरातींचे फलक. या माध्यमातून एसटीला कोटींचं उत्पन्न मिळणार. राज्यातील 140 एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागांवरती राज्य सरकारचा ताबा असेल. न्यू इंडिया बँकेतल्या ठेवीदारांना दिलासा. 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येतील. आरबीआयने नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत सुद्धा बदल. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहताने खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जाईल. पोलिसांनी पुण्यातील नोंदणी कार्यालय आणि मुंबईत प्राप्तिकर विभागांशी पोलिसांचा पत्रव्यवहार. येत्या शैक्षणिक वर्षांपासून खासगी स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करणार. त्यासाठी सदस्य समितीची नेमणूक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. शाळेच्या बसमध्ये पॅनिक बटन, आग प्रतिबंधक, सीसीटीव्ही कॅमेरा इत्यादी उपकरणं असणं आवश्यक. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप. तर गंभीर दखल घेत फडणवीस म्हणाले मुख्य सचिवांशी बोलणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद. फडणवीस सरकारमधील फिक्सर दलाल पीए पीएस बाळगणारे मंत्री कोण? राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. पीएनच्या 125 शिफारशींपैकी 109 नावांना फडणवीसांचा हिरवा कंदील. राज्याच्या तिजोरीची लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखली. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक. तर फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून मतभेद असतानाही जाहीर अभिनंदन. फडणवीसांकडे दलाल फिक्सर पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री हे शिंदेंचेच. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. शिंदेंचा पक्ष म्हणजेच अमित शहांचा पक्ष असल्याचाही घणाघात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीला आज पुन्हा पुढची तारीख. 4 मार्चला सुनावणी घेण्याची पक्षकारांची विनंती. कोर्टाचा फैसला सायंकाळी. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संभाजी राजांचं बलिदान न दाखवता संपवावी असा दबाव असल्याची अमोल कोल्हेंची युट्यूब ब्लॉगमध्ये कबुली. तर शेवट कसा असावा याविषयी शरद पवारांनीही काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा. अन्नत्याग आंदोलनापूर्वी देशमुख कुटुंबियांची आरोग्य तपासणी. धनंजय देशमुखांचा तपासणीस नकार. तर अन्नत्याग केल्याशिवाय न्याय मिळणार नसल्याची गावकऱ्यांची भावना. तर वारकरी संप्रदायाचाही आंदोलकांना पाठिंबा.